डाएट करायचं म्हणजे काय करायचं, जे तुम्ही रोज खाऊ शकता, नियमित खाऊ शकतात, जे तुम्ही आयुष्यभर खाऊ शकता, असं डाएट करायचं. म्हणजे ते काय होतं की कंटिन्यू राहतं. जे ड्युरेबल नसतं ते म्हणजे सस्टेनेबल नसतं. ते तुम्हाला रोजच्या रोज जे मिळेल, तुमच्या इझिली मिळेल अशा गोष्टी म्हणजे लोकल सीझनल अशा गोष्टी खा तुम्ही. की एक तुमची समजा जेवणाची प्लेट आहे, डिवाइड इट इंटू 3. एक भाग तुमचा फायबर्स असले पाहिजे, त्याच्यामध्ये सॅलड, फ्रुट्स, भाज्या असं असलं पाहिजे. दुसरा भाग हा प्रोटीन असला पाहिजे आणि तिसरा भाग कार्बोहायड्रेट असला पाहिजे. आता हे कार्बोहायड्रेट पण कसे घ्यायचे याचं स्पेसिफिक PCOS मध्ये म्हणजे रिकमेंडेशन्स आहेत की ही लो ग्लायसेमिक कार्बोहायड्रेट पाहिजे. लो ग्लायसेमिक कार्बोहायड्रेट म्हणजे काय, ते कार्बोहायड्रेट घेतल्यानंतर तुमच्या शरीरातली शुगर हळूहळू वाढेल, एकदम पीक नाही होणार. ठीक आहे, म्हणजे जो 1/3 कार्बोहायड्रेट घेणार तो सुद्धा तुम्ही लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेला घेतला पाहिजे. कन्व्हिनियंट डाएट अवॉइड करायचं, बाहेरचं अवॉइड करायचं. आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त रोल येतो पॅरेंट्सचा पण. आता कसं असतं, ह्या मुलींना तुम्ही कितीही सांगितलं तर त्या नाही कंट्रोल करू शकत. तर मग पॅरेंट्सने पण त्याचं माइंडफुली ठेवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुमच्या घरात किती बेकरी प्रोडक्ट्स येतात, किती बिस्किट्स येतात, तुमच्या किती डब्यामध्ये लाडू चकली आहे, हे सगळं बघणे. तुम्ही कितीदा आउटिंगला जातात, किती आईस्क्रीम खातात, हे सगळ्या गोष्टीवर पॅरेंट्सचा कंट्रोल पाहिजे. पॅरेंटने एक तुमची लाईफस्टाईल ठरवली तर काय होतं की एक तर त्यांची इन्व्हॉल्वमेंट वाढते, त्या मुलीला मेंटल सपोर्ट पण मिळतो आणि सगळी फॅमिली हेल्दी होणार. याचं नुकसान काहीच नाही, हेल्थ प्रती अजून अवेअर होणार. तर त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. काय करतो आपण की सगळे चेंजेस एकाच दिवसापासून सुरू करतो. तर मग काय करायचं की हळूहळू जायचं. साधारणतः तुम्ही आधी एका आठवड्याला एक चेंज करा. म्हणजे या आठवड्यात मी काय करणार, मी शुगर बंद करणार किंवा कमी करणार, व्हॉटेवर. नंतर पुढच्या आठवड्यात मी काय करणार, माझ्या जेवणात सॅलड वाढेल असं बघणार. त्याच्या पुढच्या आठवड्यात मी काय करणार की माझं डिनर जे आहे ते थोडंसं लवकर घेणार. ठीक आहे, असे हळूहळू चेंजेस तुम्ही करत गेलात, कारण हे आपल्याला आयुष्यभर करायचं आहे. त्यामुळे हे जास्त वैतागायला होत नाही. म्हणजे ते असं होतं, नाहीतर मग काहीच करायचं नाही. हळूहळू तुम्ही चेंजेस करा.